माऊली ऑप्टिकल सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील। भास्कर मार्केट, चंद्रमा हॉस्पिटल जवळ, जळगाव। मित्रांनो, आता आपण अयोध्या नगर जळगाव येथे आलेलो आहोत आणि आपण जाणून घेऊया लोकांचे मनोगत, म्हणजे कोण निवडून येऊ शकतो। आपण ह्या विषयावर आता लोकांशी बोलणार आहोत। सर, आपलं नाव? मी पवन साळुंखे। सर, आपलं मत काय आहे? म्हणजे जनमताचा कौल बघता किंवा आमचं असं मत असं वाटतं आहे आम्हाला की पारडं सारखं समान आहे, त्याच्यामध्ये कुणी येऊ शकतं। कारण जनतेला ज्या गोष्टी समजल्या आहेत, जनतेला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्या हिशोबानं भरपूर काही मागासलेपणाचा भावना आहे आपल्या इथं जळगावमध्ये। खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत, खूप काही गोष्टी मिळाल्याची आश्वासनं दिली गेलीत, पण आता त्या आश्वासनाचं काय झालेलं आहे ते जनतेलाच माहिती। आणि त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की एकच पक्ष असा निवडून येणार आहे। त्याच्यामध्ये भरपूर असं चढउतार होणार आहेत आणि जळगावमध्ये तुम्हाला ते पाहायलाच मिळतील। म्हणजे कोण म्हणजे प्रबळ दावेदार जिंकून येईल असं कोणीच आपल्या मताप्रमाणे नाहीत? नाही, प्रबळ दावेदार नाहीच कोणी। म्हणजे या वेळेस फाईट चांगली आहे। फाईट चांगली आहे। आपण काय बोलणार सर? मी स्वप्नील पाटील। मतदानाविषयी काय बोलणार सर? मतदानाविषयी मशाल येईल, जयश्री माझ्या कामं ताईंनी केलेली आहेत। हो, म्हणजे कोणासाठी पण अर्ध्या रात्री येतात ते महत्त्वाचं आहे। मामा पण येतात असं काही नाही, पण आता सध्या जयश्री महाजन आहे। कामाच्या हिशोबानं पाहता तर आमच्या वार्डामध्ये भरपूर चांगली कामं झालेली आहेत आणि जे कोणी केलेली आहे सर्वांना माहिती आहे। एकच पक्षाचं जर धरून आपण चाललो तर एकच पक्षाने नाही केलेलं आहे, सगळ्यांचं मोगम आहे इथं, दुसरं काहीच नाही आहे। फक्त सुविधांच्या हिशोबानं बघितलं तर आपण एखाद्या आमदाराकडे किंवा एखादा होऊ घातलेल्या आमदाराकडे गेलो का मागायला, काही गोष्टी मागायला? आपण जर गेलोच नाही तर आपल्याला ते मिळणारच नाही। त्यांना का स्वप्न पडणार आहे की आपल्या वार्डामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे? तर आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जाऊ त्यावेळेसच आपल्याला त्या गोष्टी समजतील, तेव्हा ते आपल्याला पाठपुरावा करतील, तेव्हा ते आपल्याला देतील। आपण गेलोच नाही तर आपल्याला मिळणार कुठून? तरी पण लोकांचं जे कौल आहे तो कौल मिश्रित आहे। असं काही नाही की आमच्या चर्चेवरून पण तसंच आहे की मिश्रित आहे, एकाच नाही आहे इथं काही। लोकशाही आहे, टफ फाईट आहे, लोकशाही आहे। म्हणजे असं काही नाही की एकाच पक्षाला हे करून ठेवलेलं आहे जनतेने। जनता सगळी जागरूक आहे, बघून आहे आणि बघते आहे कोण काय किती काम करतं आहे, हे सगळं बघून आहे। त्याच्यामुळे एकाच पक्षाचं काहीच नाही इथं, सगळ्यांचं आहे। जो करणार आहे जनतेसाठी तोच निवडून येणार आहे। बिलकुल धन्यवाद साहेबांचा। आपण आता ह्या वेळेस साहेबांचे असे मत आहेत स्थानिक लोकांचे की आपण काय बोलू शकत नाही, म्हणजे ह्या वेळेस संघर्ष वाढलेला आहे सर्व पक्षांमध्ये। धन्यवाद मित्रांनो। अयोध्या नगरीत आपण आलेलो आहोत इकडे जळगावला आणि काही स्थानिक महिलांसोबत आपण बोलणार। काय आपल्या ताई आपल्यासोबत आहेत? हॅलो, मी लक्ष्मीकांत सोनवणे माझं नाव। मी बोलते, दोन पक्ष जास्त निवडून येऊ शकता आपल्या अयोध्यानगरच्या म्हणजे जळगावमध्ये इथं। कारण की राजू मामांनी सुद्धा सर्व सुविधा केलेल्या आहेत, रस्ते गिस्ते सर्व गिडरी सर्व करलं आहे। बसण्याच्या ठिकाणी ते तसं सर्व दिलेलं आहे त्यांनी, बाकडे गिकडे। आणि आता उरलेले कामंसुद्धा ते निवडून आल्यावर करतील। तसेच आपल्या अश्विन सोनवणेसुद्धा सांगितलं आहे त्यांना, पण आम्हाला दोनची लय खात्री आहे की दोन पक्ष येऊ शकता आहे इथे। दोघांपैकी कोणी एक येऊ शकतो, दोघं एका वेळेस दोघं येणार नाही ना, ते तर आहे। मग आम्हाला तर जास्त राजू मामाचीच खात्री वाटते आहे, पण तसं ते बी आपले येतील ते पण येऊ शकतात। आपण काय बोलणार? कारण की 30-35 जण उभे येतील ना जळगाव भागात, मग 20-25 जण 29 मग मी तेच सांगते 30-35 जण उभे येतील। मग त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होऊन जातोय, कारण की कोण येऊ शकतं, पण दोन हे आपले जास्त खात्रीचे वाटता येतील। इन्फिनिक्स आई केयर ऑप्टिकल, जहां आपको मिलेंगे टाइटन, रेबन और बाकी बड़ी कंपनियों के चश्मे, गॉगल्स, गर्मियों के लिए, फैशन के लिए। आइए, हमारा पता है वसंत टॉकीज के रोड, म्यूनसिपालिटी दवाखाने के सामने, भुसावल।